गुरुले नंतर आमकां येवचें शनी बल. शनी बल इता म्हळ्यार शनी एक राशी 28 वर्स आसता. 28 वर्स एक राशी दाखून एक राशी हगूर पळयत आतां शनी मीन राशी आयला. केन्ना ಜನವರಿ 2025 आयलो आनी ताणें थंय दाखून ಮೇಷ ರಾಶಿಗೆ येवका जाल्यार 2028 ಫೆಬ್ರವರಿ 22 आनीकय तो 2 वर्सां 25 जाता 26 27 3 वर्सां वयर जाता. म्हळ्यार 1 वर्स 28 वर्स आसला री तो केला पण कसं जाता म्हणून सांगला वक्री जाता मक्षी वता. आतां पयलीं अतिचार जालें हें वक्री जावन मक्षी वचचें वापस मुखार येवचें अशें जाल्यार मी ते 5 म्हयने की तो त्या राशी आशिल्ली मी ती शनी बाधी कोण आसता शनी काट कोण आसता तांकां चर बाधे अनुभविसो जाता. शनी केन्नाय बाधी दिना. ते देवानांची शनी म्हणून सांग तागेले अंतर्गत जावन आशिल्ली वेंकटरमणची लक्ष्मी नरसिंहची तांणी सकाळी हागेल मुलाक कश्ट सकाळी आमकां सूचन करचें कश्ट दिवचें न्हय कश्ट सूचन करचें ताका समजावन आमी चल्ल्यार मात्र तो आमकां ते एक प्रसाद वरप्रसाद जाता. तशी शनिबल म्हळ्यार थंय आमी गुरुबल म्हणून सांगल्यार 2 5 7 9 11 गुरू आसल्यार हंग तशें न्हय हंग 3 6 11 कोणाल राशी दाखून 3 राशी शन एसकी तांकां थंय चांग म्हणून सांगता. संची राशी आसल्यार चांग म्हणून सांगता. 11 राशी आसल्यार चांग म्हणून सांगता. तशी शनिबल कोणाल राशी दाखून आतां पळय ती शनिबल शनी खंय आसता मीना राशीर आसा. तशी कोणाल राशी दाखून शनी तेंची थंय आसा जन्मारी शनी आसा म्हणून सांगल्यार मीना राशीन तूं कोण राशी जावन तांकां थंय शनी तांकां रोग म्हणून सांगता रोग बाधे म्हणून सांगता. तशी दोनींचे म्हळ्यार धनस्थान ते वाकस्थान ते वित्तनाश धननाश म्हणून सांगता. तशी शनी कोणाल राशी दाखून 3 राशी आतां शनी येवन बसला की ते 3 राशी म्हळ्यार बारी चांग हांव सांगलें 3 6 11 ते उपचय स्थान म्हणून सांगता ती ते अनिश्ट म्हळ्यार पापग्रहांक 3 राशी म्हळ्यार बारी चांग ते 3 गुरू वायट शनी चांग ते 3 आयले म्हळ्यार धनलाभ म्हणून सांगता ती. 4 ते केंद्रस्थान जाल्ले कोणाल राशी दाखून 4 स्थानार शनी येवन बसला की ते वित्त सुखहानी म्हणून सांगता ती सुखस्थान ते खंयचे 4 मागीर कोणाल राशी दाखून 5 स्थानार शनी येवन बसला की ताका धनहानी म्हणून सांगता. थंय संच स्थान आयला शत्रुनाश म्हणून सांगता ती. 7 स्थानांक आयल्यार अध्वाना म्हणून सांगता ती. 8 स्थानांक आयल्यार तांगेल राशी दाखून 8 स्थानार शनी बसल्यार ते अष्टम शनी अति दुःख म्हणून सांगता ती. 9 स्थान भाग्यारी आयल्यार ते धर्मनाश म्हणून सांगता ती. म्हळ्यार तो धर्म विरुद्ध जावन चलता देवालय हे सगळें ताका उण आसता पांय पडचे देवालय हाकोवचे की देवस्थानाचे सकाळी ना ताका देवाल वयर मना ना देवाल ना उडगासू काडना म्हणून सांगून केला पण सांगता पळय ती. तसो एक स्थिती शनी तांगे कोणाल राशी आसता ताका 9 स्थान आयल्यार मागीर धनची स्थान आयल्यार ते दारिद्र्य म्हणून सांगता. तशींच 11 स्थान आयल्यार धनलाभ म्हणून सांगता. 11 स्थान ताका बारी चांग संच स्थान सांग 11 स्थान संच स्थान शत्रुनाश म्हणून सांगता. तांगेल उद्योगांत की व्यवहारांत की अंत शत्रुनाश शत्रू गेले शत्रू ಇದು रब्बानांत म्हणून 11 स्थान भारी लायक म्हणटा धनलाभ म्हणटा. तशी 12 स्थान ते द्वादश मोक्षस्थान थंय कसं सांगता म्हळ्यार ते वित्तस्थान ते मोक्षस्थानांत वित्तनाश म्हणून सांगता. तशी शनिबल आम्ही मुख्य जावन पळयता ती गुरुबल पळयता ती आत्तां पळय ती 7.7 शनी आनी 2028 ಮೇಷರಾಶಿ ಪ್ರವೇಶ करचे ಫೆಬ್ರವರಿ 22 जावन 23 आत्तां ಮೇಷರಾಶಿचंक शनी 7.5 शनी लागला तांकां आनीकय तांकां आतां सादारण ಜನವರಿ 2025 दाखून आयला आनीक 6.5 वर्ष काल ಮೇಷರಾಶಿचंक 7.5 शनी लेख बाधे म्हणून सांगेता तागेले एक ಯೋಚನೆ ತಗಲೆಗೆ ಚಿಂತನೆ ತಗಲೆಗೆ ಆರಾಧನೆ ಖರ್ಚು ಸಲ एक पिरियड म्हणून सांगता. ಮೇಷರಾಶಿ सांगता शनी 7.5 शनी लागला आणि मीना राशी म्हळ्यार शनी लागची कशी म्हणून सांगल्यार तो खंय बेसून आसता ताजे मक्षी आनी मुखारचे आनी ताण बेशिल्ल राशी ताजे मुखारची राशी ताजे मक्षीची राशी ह्या हांक इतले जाणांक 7.5 शनी प्रारंभ जाल्ला ने वच्ची शनी तशें सांगतात आमी. तशी ಮೇಷರಾಶಿचंका 1 वर्स दाखून शनी 7.5 शनी जाल्ला आनी 6.5 वर्स आसा. आनी मीना राशीचंका आतां मीना राशीचंका 28 वर्स जावन आतां वापस पयलीं 1 वर्स 3.5 वर्स जाल्ला आनी 4 वर्स तांकां बाकी आसा सोडूंक. आनी कुंभ राशीचंका तांकां आतां सोण वच्ची शनी
कुंभ दाखोवन मीना वत म्हणटा तांगेले 7.5 शनी ते हें जाता ते भारी जागृत जावका ಎತ್ತರ ಪ್ರದೇಶದಕ್ಕೂ ಸಕಡೆ ಪಡ್ಚೆ ವೈರಿ ಸೆಲ್ಫಿ ಕಾಡು వచ్చే ಪರ್ವತ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡ వచ్చే ಫೋಟೋ ಕಡ್ಚೆ ಸಕಡೆ ಭಾರಿ ತನ್ನ ಜಾಗ್ರತ್ ಜಾವಕ ಅಂತೂ ವೆಹಿಕಲ್ వచ్చని ಭಾರಿ ಜಾಗ್ರತ್ ಜಾವಕ ಕೋಣಂಕ ಕುಂಭರಾಶಿ ತಂಕ ಮೀನರಾಶಿ ತಂಕ ತನ್ನಿ ಆಕ कुंभाक मला तन्नी आता मीना दाखवून मेषाक अनेक 2-3 वर्ष भितर सोण होता तशी कुंभराशी बिट्टू होगो शनी म्हणारी ಒಟ್ಟು 6 ವರ್ಷ जाला आणि 1.5 वर्ष आणि पंचमाशानी हेंचिನಲ್ಲಿ उणीची म्हणून वृश्चिक राशी आता मेगेले सांगतो मेगेली वृश्चिक राशी मेगेल राशी दाखवून मीना राशी आता शनी असं मला मग पंचम जाता पंचम म्हणून सांगल्यार त्या अर्धाष्टम म्हणारी त्या कुंभराशी दाखवून मग स्टार्ट जाता अर्धाष्टम म्हणून सांगता ती त्या पुढल्याच्या मी ग्रंथांनी काण पळताना पंचमाशानी मला निजावून 2.5 वर्ष मात्र बट त्या 5 वर्ष म्हणून सांगता ती अर्धाष्टम दाखवून स्टार्ट जाता म्हणून पंचमाशानी अंचना लोणीच्यान भारी वेदना दिता दुःख दिता आणि स्थान पल्लाट जाता असल सगळं असं चला देवा नमो नायलेल्यांका खंडिताची त्या कसं नाही जायना शक्ती दिता एदुरसूच एक शक्ती जावका जाला री आमकां कसं नाही जाला री बाद आमी तरसून घेवेत कसं नाही हें करियेत तशें म्हाका कसं नाही देवाल देन दोळते चंद्रितीर देवाल अंतू चिंता नाही की चांगल्याच्या मागीर कितली की जाणां आसत हांव सांगचें म्हाका कसं नाही चड बाद आसता ना म्हणून सांगना सलारी त्या शक्ती दिता असं तशी वृश्चिक राशीच्या पंचमाशानी आणि सिंह राशीच्या आता अष्टमार्शानी म्हळ्यार आयुष्य स्थान म्हणटा ते अष्टम बैल मनशाला मांगल्य स्थान म्हणून सांगता ती अष्टम अपमान म्हणून सांगता ती पराजय म्हणून सांगता ती तशी तांकां अष्टमार्शानी चांग दिना मागीर धनुराशीच्या अर्धाष्टम शनी म्हणून तावळी सांगेल म्हण की हांव तांकां पंचमाशानी सूर जाल्यार म्हण केची कोणाक धनुराशेक इथं म्हणून सांगल्यार नेक्स्ट तांकां मीना दाखोवन हेकाड येताना तांकां पंचमा शनी धनुच्यांका मेषा येताना तांकां पंचमाशानी पूर्ण प्रमाण दाखोवन स्टार्ट जाता तशी शनी बल विचार जाल्ले शनी बल विचार म्हणून सांगला शनी कोणाले जातकारी नीच जावन नासता नीच म्हळ्यार मेषारी वृद्धावस्थे मृतावस्थे म्हणून सांगता ती चड बाध दिता म्हणून सांगता ती ताका कसं नाही भयंकर का म्हणून कसं नाही ना शनी बाध असलेल्यानी अश्वत्थ सुत्तू हा कोणाकय सांगचे ಒಡ್ಡೊಡ್ಡ ಹೋಮ ಏನು ತಾಕತ್ असल्यार शक्ती असल्यार करी येता ನಂಜೆಲ್ಲ अश्वत्थ प्रदक्षिण करचे अश्वत्थ प्रदक्षिण भारी चांग दिसान दीस काढला चांग आता अश्वत्थ रोकू मेळका जाल्यार काही देवस्थान मात्र सोदून वचूका शिवाय पडल्या म्हणके आता काही ना तशें जाल्यार मी ते अश्वत्थ वृक्ष वार एक पंतपुणी काडी येती शनिवार एक पंतपुणी येती एक त्रिमूर्तीला एक म्हळ्यार जजमेंट दिता देव म्हळ्यार शनी तक्क पांयपळ म्हळ्यार ताका भितर लक्ष्मी नरसिंहांकी वेंकटरमणांकी रामचंद्रांकी गोपालकृष्णांकी ते पावता म्हळ्यार नारायण म्हणून सांगल्यार एकची वेंकटरमणी नरसिंह सकडे एकाची तशी अश्वत्थ प्रदक्षिण काडी येती नाजाल्यार हनुमंत एक शनी लग्गानी म्हणून सांगतात पळय ती तशें जाल्यार मागीर हनुमंताक एक तिल्याल त्याल की दिया ती तांतू तुमगेल बादे वत्ता म्हणून सांगता ती चांग कर येती आनी शनी बादी म्हणून सांगल्यार आर्त म्हणून सांगल्यार कार्मिक वर्ग जेवो अशक्त कोण आसता ती तांकां सकाळी अवंगल दान करी येती कार्मिक वर्गाक तांकां कसं नीड्स कसं नासल्यार ते दिया ती तीळ दान करी येती देवाक देवा म्हळ्यार मागीर ते भटमामाक दिवचे दक्षिण दवरून देवाला दिल्ली म्हळ्यार ते भटमामाक वता भटमामा दिल्यार भारी चांग वैदिक देवाला लग्गी आसुत्तानी मध्यवर्ती जावन तशी थंय तीळ दिया ती भटमामाला एक आशिर्वाद मागया ती देवाला अनुग्रह मागया ती म्हणून तशें सांगता ती तशी मागीर आमी शनीले हंतू म्हळ्यार हांव भारी ओल्ड एक बुकां पळयलेलें शनी बाद आसा म्हणून सांगलें एसिडिटी की नाजाल्यार मत्ते दुखी की नर प्रॉब्लेम की एसिडिटी पय्य दुखी चढता वता अशें पडचे तेन्ना हें सगळें जाता आनी एसिडिटी जाता ताका कसं म्हणून त्रिफलादी चूर्ण घेया ती म्हणून सांगता हें म्हगेलें आसा पुस्तक हांव हें वज्जिलेलें खंयचेय अंतू ना हें भारी फुडेंचे धर्मप्रकाशन ग्रंथांत आसा धर्मप्रकाशन कोडयालचें वीर विठ्ठल धर्मप्रकाशन म्हाका उडो आसा तांतू त्रिफलादी चूर्ण घेतल्यार भारी चांग त्रिफलादी चूर्ण जंडू चालकी नाही जाल्यार STM आयुर्वेदिकी तांगेलकी मेळटा कोटाकलकी मेळटा रात्री एक चमचे ते चूर्ण घेवचें उगरू बिशी नीरू जेवण जाल्ली नंतर आनी ते कितले दीस घेवयता 2 महिने घेवयता 3 महिने घेवयता 1 वर्स लागून घेवयता हांव डेली घेता 3-4 वर्स लागून हांव घेताच ते म्हणून सांगल्यार जावं जाल्यार 1 महिने राबोवन मागीर एक 10 दीस सोडून मातशें घेवयता ताका सायड इफेक्ट ना म्हणून सांगता ती ते शनी पावता शरीर दोस्तांत निवारण जाता म्हणून सांगून हांव हें वीर विठ्ठल धर्मप्रकाशाचे एक पौराणीक ग्रंथांत एक वाजिल्लें तशी हें शनी बाद आहे म्हणून सांगल्यार कसं नाही आमकां एक देवाल उडगास करचें शनीला एक उडगास करचें आमी कसं प्रकृती मात आसता ताका उडगास करचें पंचभूत तत्व उडगास करचें म्हणून सांगता